परभणी हा जिल्हा अनेक वर्षांपासून ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता याच बालेकिल्ल्यात एक अशी राजकीय घटना घडली आहे ज्यामुळे केवळ विधान परिषदेचा निकालच चर्चेत आलेला नाहीये, तर शिवसेनेच्या राजकारणातील अनेक जुन्या भूमिका आणि घोषणांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण ज्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर सातत्यानं टीका करण्यात आली होती, त्याच मुद्द्यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पूर्णपणे वेगळी भूमिका घेतल्याचं दिसतंय. एकेकाळी परभणीत मुस्लिम महापौर दिला म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या शिंदे गटानं आता स्वतः मुस्लिम चेहऱ्यावर विश्वास दाखवत सईद खान यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि ते दणदणीत मतांनी विजयी सुद्धा झाले. एकेकाळी ठाकरेंच्या मुस्लिम महापौरवर टीका करणाऱ्या शिंदे सेनेनं यंदा खानाच्या हातात बाण का दिला बरं? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. महायुतीकडून ही जागा शिवसेनेला मिळाली, तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगला. सुरुवातीला महायुतीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्ट बहुमत असल्यामुळे निकाल जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे लढत तिरंगी झाली आणि राजकीय उत्सुकता कमालीची वाढली. अखेरीस या तिरंगी लढतीत शिंदे शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांनी विजय मिळवत परभणीच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण केलंय. कारण हा विजय केवळ महायुतीचा नव्हता, तर तो एका मोठ्या राजकीय विरोधाभासाचं प्रतीक ठरला. आता यामागचं नक्की कारण काय ते समजून घ्यावं लागेल. तर काही महिन्यांपूर्वीच परभणी महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सय्यद इक्बाल यांना महापौर पदाची संधी दिली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर जोरदार टीका केली. 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि आता परभणीत त्यांचा खरा चेहरा समोर आलाय असा आरोप सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. म्हणजे मुस्लिम नेतृत्वाला संधी देणं हा त्यावेळी टीकेचा विषय बनवण्यात आला. पण आता चित्र हे पूर्णपणे बदललेलं दिसतंय. त्याच एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीसाठी मात्र सईद खान या चेहऱ्याला उमेदवारी दिली. एवढंच नाही तर धनुष्य बाण या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर सईद खान विजयी सुद्धा झाले. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की ज्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्याच गोष्टीचा स्वीकार आता स्वतः शिंदे शिवसेनेनं का केला? मात्र या निर्णयामागे केवळ समाजाचं समीकरण नव्हतं, तर सईद खान यांची गेल्या काही वर्षातली राजकीय ताकद सुद्धा महत्वाची होती. सईद खान हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. पाथरी मतदारसंघात त्यांनी स्वतःचं स्वतंत्र असं नेतृत्व उभं केलंय. माजी आमदार बाबा जानी यांचा प्रभाव कमी करताना राजेश विटेकर यांच्याशी थेट संघर्ष करत त्यांनी आपली राजकीय ओळख निर्माण केली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल 55,000 मतं मिळवली. पराभव झाला असला तरी त्यांनी स्वतःचा जनाधार मात्र सिद्ध केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, विविध विकास कामं केली आणि पाथरी मतदारसंघात जवळपास 950 कोटी रुपयांची विकास कामं झाल्याचा दावा ते करतात. त्याचबरोबर 2025च्या नगर परिषद निवडणुकीत सुद्धा पाथरी नगर परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. सोनपेठ आणि मानवत इथं सुद्धा त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी अनेक सदस्य निवडून आणले. कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुद्धा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. यात सातत्यपूर्ण पक्ष कार्याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी त्यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि सईद खान यांनी ती संधी विजयात बदलली. एकेकाळी खान हवा की बाण असा प्रश्न विचारला जात होता, पण आता शिंदे यांच्या शिवसेनेत आता खानही आहे आणि बाणही आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.